शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की उद्याच्याला मंडेच्या दिवशी सेन्सेक्समध्ये आणि निफ्टी बँकमध्ये कशाप्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. सोबतच न्यूज जी आली ज्यामुळं आपण कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो, त्या पण गोष्टी आपण क्रॉस चेक करणारच आहे. तर त्याच्या आधी आपण एक हा व्हिडिओ बनवला होता, की सोमवारी मार्केटमध्ये तेजी होणार का? का परत रिव्हर्सल येणार? तर हा जर का व्हिडिओ जर का तुम्ही पूर्ण बघितला, तर लास्टच्या पार्टमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली ज्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय आणि ट्रम्प त्याच्यावरती आपण किती ट्रस्ट ठेवायचा, ओके, का ठेवायचा नाही. ते सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याच होत्या. तर ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. न्यूज जी आली आहे वॉरबद्दल, ओके, बॉम्ब जे टाकला यूएसने, अमेरिकेने जे इराणवरती हमला केला, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओ फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. एक रिक्वेस्ट आहे, जर का चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण सेन्सेक्सवरती. जर का आपण सेन्सेक्सला थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर चार्ट पूर्ण एक स्ट्राँग इंडिकेशन द्यायला लागलाय, की ज्या ठिकाणी मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये चाललंय आणि मार्केट एक ब्रेकआउटची अपेक्षा करते किंवा ही ब्रेकआउटच्या अपेक्षेने मार्केटने स्ट्राँग परफॉर्मन्स दाखवलाय. पण प्रॉब्लेम काय आला, की फ्रायडेपर्यंत मार्केटसाठी काही इश्यू नव्हता. ओके, फ्रायडेच्या क्लोजिंग नंतर आपल्याला एकदम चांगली कॅन्डल बघायला भेटली. त्या बेसिसवरती आपण निफ्टीचा पण व्हिडिओ तयार केला होता. बट अचानक आज आपल्याला न्यूज आली मॉर्निंगला, की वॉर म्हणजे यूएसने बॉम्ब टाकला. ओके, ट्रम्प तात्यांनी पहिल्यांदा बोलले काय, की ट्रम्प तात्या पहिला सांगितले, की आम्ही वॉरच्या मध्ये जाणार, इराण आणि इस्रायलच्या मध्ये जाणार नाहीये. बट त्यांनी नंतरनं परत एक स्टेटमेंट दिले. ओके, त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पंप आला. त्यानंतरनं त्यांनी परत एक स्टेटमेंट दिले, की आम्ही 2 वीक नंतरनं प्लॅन करू शकतो आणि त्यानंतरनं आजच्या दिवशी सकाळी ओके, त्यांनी काय केलं डायरेक्टली बॉम्ब टाकले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, ते जे 3 ठिकाण होते ओके, तर ह्याच्यामध्ये 3 ठिकाणावरती त्यांनी काय केलं बॉम्ब टाकलेत आणि त्यांचं जे मिशन होतं ओके, इन्क्लुडिंग टाइप ऑफ सर्जिकल स्ट्राईक. इराणमध्ये त्यांनी काय केलं न्यूक्लिअर साइटवरती न्यूक्लिअर तयार व्हायला लागलेत. तर तिथे न्यूक्लिअरच्या साइटवरती त्यांनी 3 ठिकाणी बॉम्ब टाकलेत. ओके, हे जे 3 गाव आहेत त्यांची. तर तिथे त्यांनी बॉम्ब टाकलेत आणि त्यांचा जो प्लॅन आहे हा सक्सेसफुल झाला तर त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा इराण एअर स्पेसला आणि त्यानंतरनं ते बॉम्ब टाकून परत त्यांच्या देशाला गेलेत. ओके. तर टाइप ऑफ सर्जिकल स्ट्राईक टाइप ऑफ गोष्टी झाल्यात. म्हणजे असं नाही की कंटिन्युअसली वॉर चालू आहे. तर टाइप ऑफ सर्जिकल स्ट्राईक टाइप ऑफ गोष्टी झाल्या. त्यानंतरनं परत इराणने पण रिव्हेंज घेतील, नाही घेतील किंवा घेतले पण नसतील. बट आपण आपलं मार्केटवरती काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का? थोडंसं आपण कमोडिटी जर का आपण बघायला गेलो, कारण की कमोडिटीवरती लगेच रिफ्लेक्शन येणार. इराणवरती काही पण प्रॉब्लेम झाला इराण, इस्रायलमध्ये, देन कमोडिटीवरती त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन येऊ शकतंय. जर का आपण सध्या जर का बघायला गेलो, तर सध्या हे निगेटिव्ह दाखवत आहे. ओके. बट मंडेला बघायला पाहिजे कशाप्रकारे ह्याच्यामध्ये सगळ्या घडामोडी घडतात. तर काही जास्त रिफ्लेक्ट झाला, तर ह्याच्यामध्ये आपलं जे मार्केट आहे, प्रोबॅबिलिटी आहे की बाबा निगेटिव्ह साइडला ओपन, गॅप डाउन ओपन होऊ शकतंय. ही एक प्रोबॅबिलिटी दाखवते. बिकॉज कसं आहे की कधी पण वॉर झाला किंवा परत त्यांचं जे गोष्टी आहेत ज्या जास्त एक्स्ट्रीम लेव्हलला गेल्या, त्याचा परिणाम बाय डिफॉल्ट पडू शकतो, की आता अमेरिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला. इन फ्युचरमध्ये जर का रशिया, चीन पण इन्व्हॉल्व झाला, तर ते परत आणि वाढू शकते प्रकरण. त्याच्यामुळे मेजॉरिटी मार्केटसाठी थोडंसं रिस्की राहू शकते. तर आपल्यासाठी इम्पोर्टंट पॅरामीटर कोणते आहेत? तर इम्पोर्टंट पॅरामीटर एवढेच आहेत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण निफ्टीला कव्हर केलं, ज्यामध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की जर का ब्रेकआउट आला, रेंज ब्रेकआउट आला, सपोज हे अपर साइडचा रेंज ब्रेकआउट आला, तर याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम अप साइडला बघायला भेटू शकते. इफ ही वाला पण एरिया तुटला तर. त्यानंतरनं अप साइडला जास्त प्रॉब्लेमॅटिकल नसू शकतं. त्यानंतर जर का मार्केट डाउन साइडचा ही रेंज जर का ब्रेक झाली, तर मार्केटसाठी डाउन साइड मोमेंटम पण ओपन होते. आता झालंय काय, की आता झालंय बॉम्ब टाकल्यात अमेरिकेने, तर त्याच्यामुळे धमाका मंडेला तर आपल्या मार्केटला होऊच शकतं. तर हे वाला जो एरिया आहे, जो की येतो 81,573 च्या खाली जर का मार्केट डायरेक्टली ओपन झालं आणि सस्टेन झालं, देन ह्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह बायस आपला राहू शकतो. आणि सेकंड थिंग ही आहे, की मार्केट कुठं ओपन होऊ शकते. इमॅजिन सपोज जर का आपण थोडासा 50 मिनिट टाईम फ्रेमला यायचा प्रयत्न केला. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, बट कसं आहे, की ज्या टाईमला पण वॉर टाइप ऑफ सिनारिओ राहतो, ज्या टाईमला पण ग्लोबल अनसर्टेनिटी राहते, त्या टाईमला कधी पण ओव्हरनाईट पोझिशन वन डायरेक्शन कॅरी न केलेले कधी पण बेटर राहू शकते. कारण की कधी काय सिनारिओ बनेल, काही सांगू शकत नाही. बिकॉज एक टाईमला असं वाटत होतं, की आता हे ब्रेकआउट देते असं वाटत होतं. पण आता असं वाटतंय, की मार्केट कुठं ओपन होईल? गॅप डाउन मारला तर ब्रेकडाउन देईल का काय? म्हणजे एवढ्या फास्ट पोझिशन सगळ्या चेंज झालेल्या आहेत. ओके. तर आपण काल ऑप्शन चेन पण डिस्कस केली होती. ह्या व्हिडिओमध्ये एकदा हा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. याच्यामध्ये ऑप्शन चेन पण डिस्कस केली होती. ज्यामध्ये 25,000 ला कॉल रायटिंग हेवीली होता. ओके.
तर ती वाली गोष्ट थोडंसं डाउटफुल होती आणि सेम व्हायला लागलं याच्यामध्ये. आता इम्पोर्टंट पॅरामीटर हे आहेत, की इथं मार्केट मल्टिपल टाईम सपोर्ट्स घेतल्या. डिमांड एरियाचा मल्टिपल टाईम केला. इथं पण मार्केट ज्या टायमिंगला गॅप डाउन झाला होता, मोठा गॅप डाउन. त्यानंतर मार्केटमध्ये एक जी मूव्हमेंट आली अपर साइडला. आता इमॅजिन करू, की अगेन जर का एवढा मोठा गॅप डाउन जर का झाला, तर मार्केट त्याला कसं रिएक्ट करू शकतो. आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय. तर हिस्ट्री काय सांगते आणि त्यानंतर आपण कशाप्रकारे रिएक्ट करू शकतो, तर त्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये चेकआउट करणं गरजेचं आहे. जर का मग गॅप डाउन जो आहे ते 2% च्या आसपास झाला, 2.37 किंवा 2% च्या आसपास जर का गॅप डाउन जर का झाला, ओके किंवा एवढा जर का गॅप डाउन झाला, तर इथे गॅप पेंडिंग आहे. ओके. डायरेक्टली कधी पण लक्षात ठेवा, इथून डायरेक्टली मार्केट जर का 2-3% चा जर का गॅप डाउन जर का झाला, तर ह्याच्यामध्ये खूप हाय प्रोबॅबिलिटी असते, की पहिले जे 15-20 मिनिटं आहेत, ते खूप व्होलाटाईल राहतात. ओके, खूप व्होलाटाईल राहतात. इंडिया विक्स शूट अप होतो, वाढतो इंडिया विक्स. त्यानंतर पहिले 15-20 मिनिटं मार्केटला कळायचं बंद होते, असं अशा टाईपमध्ये होते. तर त्याच्यामुळं कधी पण जर का आपण चेकआउट करायला गेलो, की मेजर गॅप अप, गॅप डाउन जर का झालं, जसं की इथं मेजर गॅप डाउन झाला. मार्केट रिएक्ट केला. सगळ्यांना वाटलं, की मार्केट इथून अपसाइडला गेलाय, बट नाही. तुम्ही प्रीमियम झोन त्या दिवशी ते बघू शकता. जर का तुम्हाला पॉसिबल झालं असेल किंवा कोण ट्रेड केलं असेल, तर प्रीमियममध्ये एवढी खास मोमेंटम येत नाही. ओके. डेफिनिटली तुमचा स्पॉट मूव्ह होतो. प्रीमियममध्ये खूप प्रॉब्लेम येते. तर डायरेक्टली जर का याच्यापेक्षा मोठा गॅप डाउन झाला, तर मी प्रिफर प्लॅन करणार आहे, की मॉर्निंग सेशन वेटच करणार आहे. ओके. मॉर्निंग सेशनला कंप्लीट अव्हॉइड करून वेट करून टाकणार. जर का आपल्याला प्राईस एक्शन प्रमाणे आपल्याला काहीतरी सिनारिओ बनला, देन त्या टायमिंगला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा नेक्स्ट डे तिथं मंथली एक्सपायरी यायला लागल्या सेन्सेक्सची, ती आपण प्लॅन करू शकतोय. तर कन्सेप्ट तोच आहे. जर का मार्केट सपोज हे वालं रेंज आहे. हे रेंज जर का उद्या त्याला ब्रेकडाउन दाखवायला लागला, ओके. हे जे रेंज जर का मोठा गॅप डाउन जर का झाला, इमॅजिन आपण असं करतो, की मार्केट इथं कुठंच ओपन नाही होत आहे. डायरेक्टली ह्याच्या खाली ओपन होत आहे. तर फर्स्ट थिंग तर वेट करू. हे डिमांड एरियाच्या आसपास मार्केट रीच होत आहे. तर इथं मार्केट कसं प्राइस एक्शन दाखवतंय. इमॅजिन जर का मार्केट इथं सगळं कन्सॉलिडेशन झाला आणि आफ्टरनून सेशन नंतर मार्केट जर का डाउन साइडला ब्रेकडाउन यायला लागला, तर 80,000 एक सायकॉलॉजिकल नंबर आहे. तिथं मार्केट कसं रिएक्ट करते ते बघणं गरजेचं आहे. आणि जर का मार्केट डाउन साइडला यायला लागला, तर ही जी पूर्ण गॅप आहे, ही गॅप ओपन आहे अजून पण आणि हे जे एरिया यायला लागलाय, जे की 79,480 च्या आसपास, तिथून ते 79,300 च्या आसपासचा हा एक रेंज आहे आणि त्यानंतर ही एक रेंज आहे. 2 अग्रेसिव्हली रिव्हर्सल रेंज आहेत. इन्स्टिट्यूशन्स लेव्हल्स आहेत. तर तिचा लेव्हल जर का मार्केट आला, तर इथं आपण फोकस बी स्पेसिफिक मी फोकस त्याच्यामध्ये प्लॅन करणार आहे, की ह्या रेंजला जर का आपल्याला पॉझिटिव्ह सिनारिओ दिसला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. सेकंड कन्फर्मेशनला. ओके. तर हे वाला माझं प्लॅन राहू शकते. जर का मोठा गॅप डाउन जर का झाला, तर पहिला वेट तर मी वेट करणार. कन्सॉलिडेशन जात असेल तर जाऊ दे त्याला. बिकॉज त्याच्यामध्ये पोझिशन रोल ओव्हर होत असतात. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालू असतात. तर त्याच्यामध्ये डायरेक्टली न्यूजमुळं जर का मोठे गॅप अप किंवा गॅप डाउन झाले, तर थोडंसं अव्हॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकते. तुम्ही हे वाला पण सिनारिओ चेकआउट करू शकता. जिथे की मार्केट मोठा गॅप डाउन झाला, स्ट्राँगली अपसाइडला गेला, कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेला, रिव्हर्सल अपसाइडला जायला लागला. पण ते पायरीगत जायला लागलं आणि पायरीगत जर का मार्केट वरती गेलं ना, तर ऑप्शन सेलरला बेनिफिट होतो कंपेअर टू ऑप्शन बायरला. ओके. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती राहू द्याल. तर ते वाला सिनारिओ राहील. जर का मार्केट सपोज इमॅजिन करूया, की मार्केट गॅप डाउन झाला आणि मार्केट ह्या एरियात उतरलं. ह्या एरियामध्ये ओपन जर का झाला, तर ह्या ठिकाणी वेट अँड वॉच ओके. वेट आणि वॉच जर का पॉझिटिव्ह कन्फर्मेशन भेटला, सेकंड कन्फर्मेशनला डायरेक्टली ओपन झाला जरा स्ट्राँगली अपसाइडला गेला, कन्सॉलिडेट केलं, तर थोडंसं वेटच केलेलं बरं राहील. जर का ओपन झाला आणि थोड्यामध्ये जर कन्फर्मेशन भेटलं, देन रिव्हर्सल आपण प्लॅन करू शकतो. सेन्सेक्स लक्षात ठेवा, सेन्सेक्समध्ये टाईम टेकर खूप होतो आणि ह्याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम आहेत अजून पण. ओके. प्रीमियममध्ये मोमेंटम कधी येतं, कधी नाही येत आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेट आणि वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. जर का मार्केट फ्लॅट उघडेल ह्याचे चान्सेस खूप कमी वाटत आहेत. बट जर का फ्लॅट ओपन झाला, जोपर्यंत ही वाला रेंजमध्ये मार्केट राहील, हा एरिया, तोपर्यंत मी वेट आणि वॉचच ह्याच्यामध्ये प्लॅन असू शकतं. पण ते कमी वाटतं, की फ्लॅट उघडेल, मार्केट डायरेक्टली तर गॅप डाउन मोठा होईल, नाहीतर गॅप अप मोठा होईल. दोन्हीपैकी एक काहीतरी होऊ शकतं. जर का गॅप डाउन जर का झाला, ही वाला रेंज आहे, जिथे की मार्केटचा प्रिव्हियस डिमांड एरिया यायला लागला आणि ह्याच्या आसपास जर का मार्केटनं एक शार्पली जसं की ओपन इज इक्वल टू लो काय सिनारिओ जर का झाला, ओपन इज इक्वल टू लो सिनारिओ झाला, तर हे सिनारिओ असा असू शकतो, ओके, ॲज पर हिस्ट्री, की मार्केट त्याला एवढा रिएक्ट करत नाहीये. तर त्या कंडिशनला जो पण डिप भेटेल, त्या कंडिशनला जो डिप भेटेल, जिथे आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस एक्शन डबल कन्फर्मेशनच्या लेव्हलला भेटेल आणि थोडंसं मॉर्निंग सिनारिओ गेल्यानंतरनं जर का भेटला, देन त्या टायमिंगला आपण त्याच्यामध्ये मी स्पेसिफिक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय. जोपर्यंत मार्केट 81,200 च्या वरती आहे, तोपर्यंत मार्केटसाठी थोडंसं पॉझिटिव्ह गोष्टी असू शकतात. ओके.
जर का मार्केट इमॅजिन करूया, की ह्या ब्लॅक लाईनच्या खाली उघडला आणि इथून डाउनला यायला लागला. म्हणजे काय झालं ओपन इज इक्वल टू जर का हाय टाइप ऑफ सिनारिओ जर का बनला, तर ह्या कंडिशनला थोडंसं सेलिंग बायस माझा राहू शकतो. इन द सेन्स त्या टाईमला लगेच मी शॉर्ट करायचं वेट नाही करणार. सॉरी शॉर्ट नाही करणार. वेट करणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर एक मॉर्निंग प्रॉपर एक प्राइस एक्शन दिसू दे. बिकॉज अर्ली एंट्री थोडंसं रिस्की राहू शकते. 2 गोष्टी होतात. एक तर मार्केट जर का मोठा गॅप डाउन जर का झाला किंवा गॅप अप झाला, इंडिया विक्सवरती इम्पॅक्ट होतो. इंडिया विक्स चेंज झाला, आय-व्हीवरती इम्पॅक्ट होतो. आय-व्हीमुळं ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत, त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होतोय. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर का हे वाला तुम्हाला पार्ट समजला, देन आपण थोडंसं व्होलॅटिलिटी नंतरनं आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करायला लागू शकतो. ओके. त्यानंतरनं जी लेव्हल यायला लागली तिथं मार्केट मे बी सपोर्ट घेऊ शकतो. जिथं लास्ट टाईमला आपण खूप वेळा सपोर्ट्स घेतलाय आणि इथं पण मार्केट जर का डायरेक्ट डाउनला साइडला यायच्या आसपास प्रयत्न केला, तर हे वालं लेव्हल आहे. इथं मार्केटचा डिमांड एरिया आहे. तर त्या डिमांड एरियाला मार्केट कशाप्रकारे रिएक्ट करते ते बघून त्याच्यामध्ये प्लॅन असला पाहिजे किंवा मी त्याच्यामध्ये प्लॅन करू शकतो. ओके. तर हे झाले आपले जर का मार्केट गॅप डाउन ओपन झालं तर काय करू शकतो? जर का मार्केट मेजर सपोज जर फ्लॅटच उघडला, तर लक्षात ठेवा फ्लॅट जर का उघडलं आणि चुकून जर का हे वाला रेंज तोडायला गेला, हे वाला रेंज तोडायला गेला, तर तिथं आपण एक डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, इथं कन्सॉलिडेशन केलं आणि त्यानंतर जर का हे वाला रेंज जर का तुटला, कारण की हे वाला रेंज जर का तुटला, तर मी तर खूप लेव्हलला मार्केटनं रेझिस्टन्स घेतला होता. जर का मार्केट 82,834 लेव्हल जर का अपसाइडला ब्रेक केला आणि सस्टेन राहिला, then ह्याच्यामध्ये आपण रिव्हर्स अपसाइडचा ट्रेड पण मी करू शकतो. ओके. त्यानंतर सपोज जर का मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास जर का आला आणि निगेटिव्ह प्राइस एक्शन विथ कन्फर्मेशन जर का भेटला, देन आपण त्याच्यामध्ये डाउनसाइडचा ट्रेड पण करू शकतो. जर का मार्केटने ब्लॅक लाईन क्रॉस केला, सस्टेन राहिला, देन आपण त्याच्यामध्ये अपसाइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. आता आपण बँक निफ्टीवरती जर का आपण बँक निफ्टीला एनालिसिस करायला गेलो ऑन अ 15 मिनिट टाईम फ्रेम, थोडंसं बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह दिसालता, बट आता सगळं न्यूजचा गेम आहे. न्यूजमुळे मार्केट कसं रिएक्ट करते बघायला पाहिजे. जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅप डाउन जर का झाला, ह्या लेव्हलच्या आसपास जर का आला, प्रिव्हियस डिमांड एरियाच्या आसपास जर का आला, तर थोडंसं वेट आणि वॉच असलं पाहिजे. त्यानंतर जर का ब्लॅक लाईन क्रॉस करून डाउन साइडला जायचा प्रयत्न केला, ओपन इज इक्वल टू हाय बनवला, देन त्याच्यामध्ये डाउन साइडचा माझा ट्रेड पण असू शकतो. बट मी अर्ली ट्रेड करायला थोडंसं अव्हॉइडच करणार किंवा केलं तर क्वांटिटी खूप कमी राहतील. बिकॉज अर्ली मी थोडासा अव्हॉइड करणार. कारण की एवढं मोठं ज्यावेळी पण एक्स्ट्रीम गॅप डाउन किंवा एक्स्ट्रीम गॅप अप होतील ते आणि न्यूजमुळे व्हायला होत असतील, देन ते गोष्टी अव्हॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकते. इथं पण तर तुम्ही नोटीस केलं मार्केट मोठा गॅप डाउन झाला, ओपन इज इक्वल टू लो बनला. हे बघा मॉर्निंग सेशन पुरा साइडवे गेला. ॲक्चुअली तो पूर्ण डे साइडवे गेला. तर हे वाला सिनारिओ राहू शकतो असं मला खूप वाटतंय. बघूया कशाप्रकारे रिएक्ट करते. जर का रेंजमध्ये गेला तर अव्हॉइडच करणार. जर का रेंजमध्ये नाही गेला तिथं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउन दिसला, देन आपण कमी क्वांटिटीमध्ये काम करू शकतो. डिपेंड अपॉन यू तुम्ही कशा प्रकारची रिस्क त्याच्यामध्ये घेऊ शकताय. ओके. जर का मार्केट डाउन साइडला आला, जर का मार्केटने हे वाला लेव्हल्स जर का ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, डिमांड एरियाच्या आसपास पॉझिटिव्ह प्राईस एक्शन जर का दाखवायचा प्रयत्न केला, म्हणजे मार्केट मॉर्निंगला इमॅजिन करा इथं कुठेतरी ओपन झाला, रिव्हर्स गेला असेल किंवा कन्सॉलिडेशन तुटलं आणि डाऊनला आला आणि ह्या लेव्हलच्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राईस एक्शन विथ रिव्हर्सल कन्फर्मेशन भेटले, तर आपण प्लॅन करू शकतो. जर का मार्केट ह्याच्या आसपास जर का रिव्हर्सल दिसला नाही, तर वेट आणि वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते. ओके. जर त्याच्यामध्ये काही पण चेंजेस असतील, ते जे चेंजेस आहेत, ते आपलं जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये Telegram चॅनलची लिंक आहे. तर तिथं तुम्हाला अपडेट भेटतील. तर Telegram चॅनलवरती जरूर जॉइन करू शकता. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.